नमस्कार. नमस्कार. मी अमोल जगताप, एस-सी-टी वैदिक वितरक किल्ले धारूर आणि हे आहेत आमचे शेतकरी. तुम्ही तुमचा परिचय द्या आणि मोबाईल नंबर सांगा. मी भरत जनार्दन तोंडे, राहणार सोनीमोहा, तालुका धारूर, जिल्हा बीड. मोबाईल नंबर आहे 9921 76 75 63. तर आपलं बागेचं पहिलं पाणी कोणत्या महिन्यातलं आहे किंवा आपल्या फळांचं आजचं वय काय चालू आहे? आज मी 26 जानेवारीला 2024ला हं, म्हणजे हं, 26 जानेवारीला पाणी सोडलं आहे. हं. तर आज जवळपास 5.5-6 महिने होत आले. तर खूप आम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा मी एकच प्रश्न विचारतो, की बाबा डाळिंब लागवड करत असताना किंवा बहार व्यवस्थापन करत असताना, बेड पाडत असताना किंवा तुम्ही आतापर्यंत जे कार्य केलंय, हां, जे आहे समजा किंवा मी बेसल डोस असा असा भरला आहे हां, किंवा मी हे स्प्रे घेतलेले आहेत, हां. मला सेटिंगसाठी असे असे प्रॉब्लेम आले, त्याच्यानंतर असं असं केलं सेटिंग. म्हणजे एकच प्रश्न परत परत प्रश्न विचारण्यापेक्षा सविस्तर माहिती द्या. हं. वेळ लागला तर लागू द्या, परंतु कोणत्याही शेतकऱ्यापर्यंत आपल्याकडून चुकीची माहिती प्रसारित होऊ नये. जे आतापर्यंत जे काम केलंय, तुम्ही वैदिक वापरला असेल तर वैदिक सांगा, तुम्ही दुसरं वापरलं असेल तर ते माझ्या सांगा. कारण या डाळिंबाच्या बहारासाठी हं. प्रत्येक शेतकरी असा धडपड करत असतो की आपण हां, कशा हां. पद्धतीनं आपण डाळिंबाची शेती केली पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला माल एकदम क्वालिटी नंबर एक माल होईल अशी समजा प्रत्येकाची तळमळ असते. असते. त्यासाठी मला असं समजा राम सरांचे व्हिडिओ काही वैदिकचे ज व्हिडिओ जास्त वैदिकचे व्हिडिओ हे बघितले. ते हां. सगळं बघायचा मला नाद आहे. तर त्याच्यामुळं मी पाहिलं करून आणि तुम्हीच मला ज्यावेळेस पहिल्यांदा सांगितलं किंवा समजा एस-सी-टी वैदिक चांगलं आहे आणि त्या पद्धतीने समजा तुम्ही जर चालला तर तुमचा फायदा होईल. त्या तर भागामध्ये जाता आता काय व्हायचं किंवा बरेचसे डाळिंबाचे शेतकरी आणखी बी टिकून हं, टिकून हं. असणारे हां, हां. आहेत. आहेत. आहेत ना. मग आम्ही तुमच्यासारखंच व्हिडिओ बघायचो हो, हो. आणि असं वाटायचं की ह्या गोष्टी शक्य आहेत का हं. किंवा हे असंच खरंच होईल का? हां, हां, हां. मग आम्ही नंतर मग त्याचं काम घेतलं. मग आपण ट्रायल बेसवर काम चालू केलं. हं. नंतर तुम्ही तर आता वापरत आहात का? तुम्हाला कसं वाटतं बाबा नेमकं नाही, काय आहे काय शेतकऱ्यानं नाही? काय करावं कारण ह्याच्यामध्ये एवढं समजा जशी माणूस ऑर्गॅनिक शेती करतो, सेंद्रिय शेती हां, करतो, हां, तशा वैदिक वैदिक म्हणजेच काय माझ्या माहितीनं कारण ते माझं समजून शिक्षण घ्यायचा झालंय. विषय हे वैदिक म्हणजे वैद्य म्हणजे डॉक्टर डॉक्टर. आणि त्या पद्धतीने डॉक्टरच्या पद्धतीनं जर शेती केली, तर त्या ठिकाणी त्या झाडावर रोगराई येणार नाही. कारण मला ज्यावेळेस म्हणजे किती रोग येतात. हं. थोडक्यामध्ये पॅरासिटामॉल खाऊन ताप घालवण्यापेक्षा हां, हां, हां. कवळाचं रस प्यायचा हां, 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 आणि हां. ताप राइट, पण राइट, राइट, घालवायचा राइट, राइट, आणि राइट. इम्युनिटी पण हां, हां, वाढवायची. हां, हां. ते वैदिकमध्ये. बरोबर आहे. आणि त्यात जसं करत समजा आता हे अगोदर काय करतं हे माझ्या लक्षात आलं. हां, हां. झाडाला अगोदर पूर्णपणे ताकद देते. हे तुमचं एस-सी-टी वैदिक. पोषणच आणि महत्वाचं आहे. ताकद जर दिली, तर त्यावेळेस झाड कुठल्याही याला जास्त पाऊस असू द्या, ऊन हां. जास्त असू द्या, कुठं आता ह्याच्यामध्ये सनबर्निंग कुठं नाही, तुम्हाला जे नाही. आता उन्हातच सेटिंग झालेली आहे. हां आणि विशेष म्हणजे आवर्जून सांगावासा विषय हा, की मेच्या टेम्परेचरमध्ये कळी मोठं हो, काढणं हेच हो, हो, जोखमीचं हो, काम आहे. हो, हो, हो. ते साधं हं. साधं खेळ नाही माऊली किंवा मेच्या कारण टेम्परेचरमध्ये कळी मोठी एप्रिल काढणं. एप्रिल मे मध्येच हे झाली ना, आता ही बारकी जी सेटिंग आहे ना, हां, ही ती मे मग मध्ये सेटिंग झालेली आहे. हां, हां. आता हे पोषण राहिलं याचं आणखी. कारण जी समजा अगोदर आज कसं आपण पाणी सोडल्याच्या नंतर जवळपास 2 महिन्याच्या नंतर चांगली कळी निघायला सुरुवात होती. हां. एका 1.5-2 महिन्याची नंतर. मग त्यावेळेस आपली सेटिंगच 2-2.5 महिन्याच्या नंतर झालेली. त्याच्यामुळं थोडासा उशीर लागलाय पोसायला. पेस्टिसाइड वापरले, नाही वापरले किंवा मी वैदिकच वापरतोय, हं. तर हे मला सांगायची गरज नाही. आपल्या इथं बघा घरटे आहेत पक्ष्यांची हो, हो, हो. हो, आहे ना. आणि प्रत्येक 4 अंडे झाडामध्ये घातलेत, एक अंडे घातले. घरटा हां, आहे. हां. हाय, हाय, आता हाय, आपल्याला हाय. त्या पद्धतीमध्ये शूट करणं, जाणं ते जमत नाही. हां, नसतं तुम्हाला आम्ही ते दाखवू शकतो किंवा पक्षी अंडे कधी घालतंय, घरटे कुठं बनवतो हां, माऊली. हां, जिथं हां. त्याला वाटतं की सुरक्षित हो, हो, वातावरण आहे. हो, हो. जर ह्याच्यावर हं. क्लोरोचा फवारा आला, तर हां. ते घालणार ना नाही. घरटे लय मोठे आहेत ना याच्यामध्ये. भरपूर हां, घरटी लय आहेत. घरटे. ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि तर याच्यामध्ये मधमाशी तर एवढी होती म्हणतात सेटिंग होताना. सेटिंगच्या वेळेस. त्याच्यामुळेच एवढी सेटिंग झालेली हां, आहे. हां. बागेमध्ये मधमाशीला फिरताना मधमाशा हाणावं लागायच्या. हो, हो, हो. एवढी लोकायला एवढी मधमाशी मध बोलवावं तुम्ही लागते. आलतात त्यावेळेस नव्हती का ते? हो, तुम्हाला ते हो, हो. मऊळ आहे का काय? मी तर म्हणलं असं तुम्हाला का हां. मोळ ठेवलं का कुठं काय? हां, हां. नाही. मधमाशी सगळ्या गोष्टी सेटिंग चार्जर समजा कुठं आपल्याला वाटलं,
आहे तो तसे एकदम एकाचडे एक औषध आहेत ते ना, लईच भयानक एसीटी वैदिक मध्ये हे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून जर काम केलं तर हम्म, हम्म, बऱ्याचशा अडचणी आपोआपच कमी होऊन जातात. बरोबर आहे. आणि खरंच शांबरत असं बरं ते आता तुम्ही याला बेसल डोसचं नियोजन कसं केलं? आता बेसल डोस पहिल्या वेळेस ज्या वेळेस मला 26 जानेवारीला पाणी सोडायचं होतं त्याच्या अगोदर मी एक 4-8 दिवसानं 2-4 दिवसानं खड्डे करून झाडाच्या थोडंसं दोन्ही साईडनं सर थोडं पुढे चालतं का? ह्या ड्रीपनं पलीकडून एक आणि इकडून एक या दोन ड्रीपनं खड्डे केले अगोदर. कुठपर्यंत खड्डे केले, जोपर्यंत त्या झाडाची फांदी आहे, हम्म. इकडची फांदी हा, आणि हा. इकडची म्हणजे फांदी. बेसल डोस कुठपर्यंत भरायचा किंवा हा, कुठपर्यंत हा, जायचं हे बी एक हा आहे. हा हा ह्याची जिथं फांदी संपती हा तिथं मला उकरायचंय, समजा उकरायचंय पण किती उकरायचंय? तरी एक समजा एक 4-5-6 इंच पहिला बेसल 6 डोस आहे इंच त्यावेळेस 6 आपल्याला इंच. उकरायला जमतं समजा, ठीक. हो हो बरं त्यावेळेस काही जावत नाही. खोडामध्ये काय मावली, कलर मध्ये काय बदल झाला का? काय नाही, खोड कलर कशी वाटते किंवा स्टोरेज मध्ये काय फरक पडला का? नाही, स्टोरेजमध्ये फरक आहे, पुन्हा आणखी झाडाच्या क्वालिटीमध्ये मेन गोष्ट फरक आहे. कारण हे जी कलर आहे हम्म. आता ह्याला जवळपास बाकी आणखी हा, वेळा. जवळपास 15-20 दिवस बाकी. कारण 6-6.5 महिन्यानंतर आपण फळ विक्री काढीत हो, असतो. हार्वेस्टिंग तर जवळपास आणखी 15 आठवडे 15-3 वार आणखी वेळ आहे त्याला. वेळ आहे. म्हणजे आणखी मग थोडंसं का आपण बाग स्टॉप करू शकतो हा. 10-15 दिवस. हा. वैदिक मग तेच ना, मग त्याच्यामध्येच अर्थ आहे ना. वैदिक म्हणजे वैद्य सांगितलं ना मग आम्ही. हा, हो, पण ते कसं असतं किंवा तुमच्या झाडाची संख्या किती आहे? हा तुम्हाला आता आता कुणीही करतं का ना, अर्थार्जनासाठीच काम करतं. हो की माझी इतके झाडं आहेत बाबा, मला एवढा एवढा खर्च आहे आणि मला इथपर्यंत प्रॉफिट होऊ शकतं किंवा मी त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. हा हा तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता वैदिक मध्ये ह्या वर्षीचा सांगतो. तुमचा काय खर्च किती असेल सांगतो किंवा- कसं आहे बरं का. वैदिकचा जर रियालिटी जर बघितली आपण हम्म. तर वैदिकचा खर्च जास्त आहे, आहे. पण रिझल्टही तेवढेच चांगले आहेत. कारण रासायनिक मध्ये काम आणि करत टिकाऊ रिझल्ट आहेत ह्याचे. आपलं काय होतं, हम्म. आपण पोषणावर जास्त काम हो करतो ना, पोषणावरच. आणि जसं जसं मी वापरत जाईल बाबा तसं तसं सेंद्रिय कर्ब वाढत हो जाते, हो गांडूळची संख्या हो वाढत हो जाते. हो 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 म्हणजे बाहेरून किती गांडूळ खत आणून टाकण्यापेक्षा माझ्या बेड मध्ये जर गांडूळ आता तयार आताही झाले, उकरायच्यात खाली गांडूळ निघतात. निघतात आताही निघतात. निघतात बघायचे का ट्राय करून? हो कसं असतं तुम्हाला हो. विचारत होतो की हम्म. बाबा तुम्हाला काय वाटतं की खर्च जाऊन एक तुम्हाला किती पैसे यावर्षी उभा राहतील? जर आता हे कसं आहे, निसर्ग आहे. हा, निसर्ग तर आहे. आता डाळिंबाचं पीक जवळपास 50% निसर्गावरच अवलंबून आहे. हो. आता निसर्गानं जर समजा एक हार्वेस्टिंग पर्यंत आपल्याला साथ दिली हम्म. किंवा समजा एक निसर्गानं आणखी 15 दिवस मी सर्व व्यवस्थित केलो. जर व्यवस्थितपणे जर समजा दिवस गेले हा, किंवा समजा जास्त झड न लागणं, हा. जास्त समजा कुठं झडीमुळंच जास्त वाटलं होतं ना. झड किंवा समजा आपल्याला पाऊस जास्त लागून स्प्रे राहिला. घ्यायला समजा आपला ऊन जर सूर्यप्रकाश जर नाही मिळाला तर त्याच्यातून थोडंसं काय होतं, मालाची घट होती. हा. आणि मालाची घट झाल्यावर मग ॲव्हरेज कमी पडतं ना. हो, मग बरोबर. जर समजा आपलं वातावरण व्यवस्थित जर राहिलं हा. तर मिनिमम माझ्या माहितीनं प्रति झाडाला एक 33-34 किलो माल निघायला पाहिजे. बरं. तरी एक ढोबळ मानानं एक समजा की बाबा मला ह्या वर्षी इतक्यापर्यंत हजारात असेल, जे असेल ते असेल. मग आता रेटमध्ये समजा आता रेट जसा लागल तसं, पण ॲव्हरेज जर काढलं जनरली आपण काय average- केलं, 120चं आज मार्केट आहे, 135चं आहे, 140चं आहे. जनरली मी धरलं बाबा, मला एक 100 रुपये मार्केट धरलं एक जवळपास माझ्या माहितीने एक 8 ते 9 टन माल निघायला पाहिजे एक एकरला. एक एकर. म्हणजे आपलं- जास्त अपेक्षाही नाही आपली, हम्म. पण 8 ते 9 टन माल निघल आणि त्यानुसार जसा रेट लागल तशा पद्धतीने पैसे होतील. जनरली एक 100 रुपये लागला मार्केट सोडून देऊ आपण. अहो, Market 100 120 रुपयाने चालू आहे. गोटी चालली आहे. नाही नाही, जाती हा. आपलं कसं आहे, आपलं म्हणजे बेसिक चालायचं आहे आपल्याला. हा. म्हणजे अतिरिक्त नाही जायचं, जे बेसिक जे हा. 100-125 जरी रेट लागला हा, तरी समजा मिनिमम आपलं एक 10-1 लाख रुपये धरून चालेल. उभा राहते. हम्म. एक खर्च आपला, तुमचा खर्च किती वाटतो तुम्हाला वैदिक मधला? खर्च आहे बराच, जवळपास 180 पर्यंत खर्च केलेला आहे सगळं. ठीक आहे. 1,80,000 रुपये माझा खर्च झालेला आहे आणि एक बेसिक मी 100 रुपये किलो न धरलं तरी काही 7-8 लाख 10 लाख रुपयापर्यंत बाबा हो. जाईल.
म्हणजे ह्याच्यामध्ये मला 7.5 लाख रुपयापर्यंत 7.5 कसं म्हणजे हा समजा 2 लाख रुपये खर्च धरला समजा हा तुम्ही 2 तर लाख खर्च तर समजा एक एक 8 लाख 7-8 रुपयापर्यंत लाख रुपये राहतात आरामशीर. शिल्लक हम्म. राहते. ते बरं. यावर्षी जमलं हे SCT मुळं, नाहीतर नाही, मग नाही, ते नाही. दरवर्षी काय झालं आपण सोडलं नाही. सोडलं नाही. आपण हा सोडलं नाही. कुणी काही म्हणू हो हो हो. कुणी कोणतं 50-50% वापरू, कुणी अहो 7-20 वापरू, कुणी जास्त लांब कशाला, आमच्या गावात जवळपास आता 5-25 आहेत, आहेत, फळबाग आहेत, आहेत, आहेत. म्हणजे डाळिंबाच्या आहेत. डाळिंबाच्या. तर ते टोटला तर यावर्षी तुमच्याकडे जे येऊ खतन ते आणले ना त्यांनी हां, RNPS आणले, आणि आणले, ते. आणले, आणले. हे बाग बघूनच आणले त्यांनी. हां, आपलं काम बघून आपले त्यांना आमचे बंधुराज बी आता सगळं हां, त्यांच्या हां. ह्याच्यावर थप्पी टाकली त्यांनी तिथं ह्याची कृषी कृषी अमृतची, अमृत. आणि तेच करायचं म्हणलेलं. म्हणजे असं आपलं म्हणजे काय म्हणजे हे नाही की बाबा की कृषी अमृत आहे किंवा कुणाची पब्लिसिटी करणं हा हेतू नाही. आपला काय हा व्यवसाय म्हणून नाही काय इकडे बघत नाहीत. शेतकऱ्यांनी कसं आहे माहिती का, आम्हाला शेतकऱ्याला वैयक्तिक आम्हाला काहीच घेणं देणं नसते. कुणी समजा कुठली कंपनी वर येऊ वगैरे खाली जाऊ, हां, आम्हाला आपलं काहीच घेणं देणं नाही. आम्हाला रिझल्ट नेमके कुठले चांगले येतात हे जर आम्हाला बस, किंवा तेवढं झालं तर खूप झालं. आणि म्हणजे कारण हे चांगलं आहे हो, ते अक्षरशः नाही, एवढं नाही चांगलं हे. माऊली काय होईल हो, प्रत्येक जण शेतकऱ्याकडे एक कस्टमर या नजरेने बघायला हो. लागला. आणि जो तू यायला तो हं. तो काय म्हणाला की बाबा मी असं असं केलं हे आहे न बाबा माझं वापरा आणि माझंच वापरा. हो. हा? तसं नाही ना आपलं म्हणजे आपल्याला जे आलेला अनुभव मी माणूस विद्रोही आहे. हा मला हा कुठल्या गोष्टीची मी एकदम ते कुणाला ते शहद देण्यासारखा जर असेल, त्याच्यात हा, रियालिटी जर असेल, तर तरच समजा कुठेतरी हे करीत असतो. कारण माझा फायदा होता असल्यानंतर मी त्याचे गुणगान गाणारच. बर आणि समजा नाही जरी गायले कोणी, नाही बी जरी हे केलं, तरी शेवटी सत्यता कुठं झाकत नाही. झाकत नाही म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं मी हा, बी माझं फक्त एवढंच मत आहे, की एखादा शेतकरी जर समजा कोणी फसत असेल, कसा किंवा चला रासायनिकचं समजा DAPचं एक पोतं टाकलं, ह्याचं एक पोतं हा टाकलं, येतंय असं होतं तसं होतं. माझं फक्त तेवढ्या शेतकऱ्याने माझ्याच भाऊकीलाच मी हा बऱ्याच हा जणांना म्हणलो असं, हा तुम्ही काय करा, सगळंच करण्यापेक्षा तुम्ही काय करा, 4 काकऱ्याच तुम्ही एक SCT वैदिकच्या करा पूर्ण ताकदीनं पूर्ण पूर्ण ताकदीनं. ताकदीनं आणि बाकीचं आहे ते समजा ह्याच्यात बाकीचं मग रासायनिकवर तुम्हाला जे करायचे ते करा. आणि रिझल्ट आल्याच्या नंतर तुझं आहे रे तुझं पाशी, पण हम्म, परी हम्म. तू जागा चुकलाशी ह्या आशयानं किंवा सगळं तुम्हाला आहे ना, नाही पण नाही, ते तुम्ही ते सगळं हे तेच होत होय. नाही. तरी पण आपण ह्याच्यामधला 33% भाग आपण स्वतः उचललेला हो. नाही. हां, हां, एससीटी हां. पूर्ण आणखी म्हणता येत नाही. 100% मी एससीटी आज वापरतो. परंतु त्याच्यामधला 33% वाटा हा तुम्ही आणखीही उचललेला नाही. मग तेच ना, SCT वैदिकचं 100% तंत्रज्ञान वापरायला हां, ह्याच्यामध्ये ताकद लागते, कारण पैसा लागतो. पैसा. आणि पैसा पण पैसा लागतो. ज्या वेळेस समजा कंपनीचा रिझल्ट 100% जर पाहिजे असेल, हां, तर जसं समजा जसं आपण ताकदीनिशी आपण त्याला सगळं जर पौचिती केलं, तरच तर होतं. ते बघा 100% रिझल्ट येतोच. मग तुम्हाला पाहिजे असा येतो. येतो. पण म्हणजे मी आणखी 33% माझा भाग उचललेला याच्यामध्ये हं, नाही. हं. ज्यावेळेस आपण आपलं स्वतःचं एक 4-5 डंपिंग शेणखत आणतो, हो, त्याला हो. पूर्ण कुजवतो, हां. त्याच्यामध्ये हं, हे तयार करतो आणि मी कृषी अमृत 3 किलोनं घ्यायला लागलो आणि माझं स्वतःचं खत माझे 3 किलोनं घ्यायला हं, लागलो. हं. म्हणजे 33% वाजा मला पण द्यावा लागेल हो, ना. हो, राम सर काय म्हणतात हो, बाबा, की 33% वाटा हे तुम्हाला हो, घ्यावा हो, लागेल. हो, तुम्ही स्वतःचं शेणखत शेणखत हो. प्रोसेस केलेलं हो, हो, शेणखत. हो, हो, हो. तर हं, ते पण आपल्याला घ्यावं लागेल. हं, आणि ते जर घेतलं माऊली, मी जर हं, 33% वाटा जर माझा दिला हं. आणि मी जर बाकीचं राहिलेलं जर वैदिक वापरलं तर मला कोणीच अडवू शकत हो, हो. नाही आजच्या कंडिशनला. हं, हं. यावर्षी माझा आहे बघा तसं एक 7-8 ट्रॉल्या खत हे करायचं आपल्याला तिथे ह्याच्यामध्ये कारण सावलीला. माऊली काहीच अडचण आणि नाही. एवढं का करायचं तुम्हाला फक्त एक सांगतो 28,000 रुपयामध्ये हं, 28,000 रुपयात माझं कॅल्क्युलेशन आहे हं, आंबा बागेमधलं. हं. 28,000 रुपयामध्ये 8 टन खत तयार केलं. हां. 28,000 रुपयामध्ये लय परवडतं ना मग ते. 8 टन खत तयार हो, केलं. हो. कृषी अमृतमध्ये गेलो तर 2 टन यायला लागले. हं, हं. मग मला काय म्हणायचं आहे की बाबा मी कृषी अमृत पण घेणार आहे, RNPH पण घेणारच आहे आणि हो, जर माझा जर 4-4 किलोनं जर मला जर माझं स्वतःचं खत तयार झालं, हो, हो, ते मिक्स करून टाकलं तर खायला किती खाऊ द्या त्यांना, हो. तरी शिल्लकच हं, राहते. हं, आता माऊली तर हं. खोप आहे. हां. आता ह्याच्यामधले अंडे निघाले, पक्षी उडून गेले. हो. आता मी वैदिक वापरतोय मला काही सांगायची हां, मग गरज तेच ना, मग ते ऑटोमॅटिक समजतं ना. असे बरेच खोप आहेत हो. नाही ना, इकडे आहेत आपल्याला आहेत. भरपूर हां, आहेत, लय मोठे आहेत. भरपूर आहेत. काही काही ठिकाणी तर मी 2 जागेवर बघितलं बघा, त्याच्यामध्ये अंडे पण आहेत. हां, हां. म्हणजे खोपे आहेत लय मोठे. पक्षी कुठं येतो हं. किंवा जिथं घरटं आहे त्याला जिथं सेक्युर हो, वाटतं. हो, आणि हो. बरं ह्याच्यातच जर रासायनिक मध्ये असतो त्यानं आला बाबा एखादा हं, पॉइझनचा फवारा घेतला हं, तर ते येत थांबत हं. नाही ना. नाही ना, थांबत नाही. पण मी ओरडून सांगू शकत नाहीत आपण की बाबा काय आमचं हं, वैदिक आहे म्हणून की बाबा हं, आम्ही असं असं काम हं, करू. हे खूप पक्षी सांगत ते हं, घरटे सांगत हं, हं.
बरं नाही. येणारे जी नवीन पिढी आहे माऊली, हम्म, काय होतं आज मी युट्यूबला गेलो ना, यशोगाथा ऐकतो. हम्म, काही यशोगाथा असतात हम्म. आणि मला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आणखी मला वाटतं की बुवा सत्यताच समोर गेली पाहिजे. सत्यता समोर गेली पाहिजे. मग आपलं त्याच्यावर खूप हे भर आहे. येणारी जी हम्म, नवीन पिढी आहे बाबा, हम्म, आज तुम्ही आहेत, तुम्ही आज म्हणले वैदिक वापरलं, मी असं हम्म, केलं, तसं केलं. मग ही ही येणारी पण पिढी बघते आमच्यासारखी, हम्म, की हम्म, आम्हाला बी काहीतरी करायचंय. हम्म, मग तुमचे व्हिडिओ बघून की तुम्ही आमच्यासाठी काय संदेश देऊ शकाल, हम्म, किंवा तुम्ही डाळिंब बागेत यावं हम्म, का नाही यावं, हम्म, बरं तुम्ही करावं का नाही करावं, असं थोडक्यात हम्म. तुम्हाला काय वाटतंय किंवा नवीन नवीन पिढीसाठी तुम्ही काय सांगता? आता मी सांगण्यापेक्षा माझ्या माहितीनं आता कसं आहे किंवा आता शेतकरी आहेत, पण ह्याच्यामध्ये काही शेतीकडे बी आता सुशिक्षित बेकार बी शिरायला लागलेत. हो. आणि ते शक्यतो आता दुखणे वाणे हे ते बरेच वाढलेत. रासायनिक चा खूपच असा एक माणसावर परिणाम व्हायला लागला आहे. रोगराई वाढली. त्यासाठी शक्यतो माझ्या माहितीने नवीन पिढीनं हे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करावी. एस-सी-टी वैदिक त्यातलं एक तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानाकडे जरी नवीन पिढी जर वळली, तर त्यांना दुसरं काही सांगण्याची गरज नाही. तेच होऊन दुसरं काही वापरणार नाहीत. एस-सी-टी वैदिक वापरूनच त्यांची शेती व्यवस्थितपणे करतील, ही माझी अपेक्षा आहे. आज जर शेतकऱ्यांच्या घराची परिस्थिती बघितली हं. तर माऊली एका घरामध्ये एक पेशंट हा डायबिटीजचा आहेच, आहेच. हां. हो, गुडघेदुखीने हो, त्रस्त हो, हो. आहेच. आहेच, आहेच, हा, आहेच. हं. जर ह्याच्यातून जर वाचायचं असेल हं. तर वैदिक बाबा आमचे रिझल्ट असे आहेत, आम्ही आमचं टिमकवाडीत बसणाऱ्यातले नाही. नाही, नाही. कमीत कमी हं. घरचे 4-2 वांगे लावा, त्याला तरी वैदिक लावून ते तरी घरचे हां. माळव तरी खा. हां, हां. तेच. बरं माऊली मला सांगा ना, वांग खायलेत हं. डेलिगेट मारते तू. नाही, नाही. हा? बरं अहो कोराजनचा सर रेसिडी किती दिवस राहतो? बरं वांग्यात त्या आता ह्यांना काय नवीन पिढीला बरं का, आता हं, आमच्या मालकीनं असताना किंवा हे असतं, हं, किडकं वांग दिसलं की फेकून देते. हं, अरे बाबा ते किडकं आहे, अर्ध काढून खाना. हं, कारण त्याचं हं, आळी हं, जिवंत आहे. हं, आळी हं, जिवंत आहे म्हणजे ते खाण्यासारखं आहे. हं, हं, मग सगळंच फ्रेश बी पाहिजे यांना. हं, मग हं, फ्रेश हं. म्हणलं की मग मला डेलिकेट मारावं लागतंय. खरंय, खरंय, खरंय. हां? बरं कुणीच कुणाचा आज विचार करायला हां. आपलं हं, हे जे म्हणजे तयार नाही हो. हं, हं, बरं मी वैदिकनं वांगे पिकवलंय बाबा, मार्केटमध्ये घेऊन हं, गेलोय. हं. बरं त्याला घेणारा तेच रेट आहे. हो. त्याला वेगळं मार्केट एस्टॅब्लिश करायला वेळ लागणार आहे. हं, हं. म्हणजे लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे. थोडंसं हां, यायला रासायनिकपासून दूर जाणं गरजेचं हं. आहे. बरं त्याच कॉस्टमध्ये जर चांगलं खायला प्यायला मिळत असेल तर करण्याला काही अडचण नाही. आपल्या ज्यावेळेस सेटिंग व्हायला लागली होती का, हां, तर ती एवढंच उन्हाचं कितीच टेम्परेचर होतं. त्यावेळेस होतं ना पण टेम्परेचर. त्यावेळेस बी कळी निघाली त्यावेळेस कळी जवळपास अशी कळी होती. एकदम अशी स्ट्राँग. तसल्या उन्हाचं मी पहिल्याच वेळेस बघितली, की आमच्या बंधुराजकडे एक 13-14 वर्षाचा बाग आणि त्यांच्या कळ्या हमेशा बघत होतो मी. त्यांच्यामुळेच मी बाग लावली. 3 वर्ष पण झाले माऊली ती कळी बघायला. हो, हो, परेशान हो, झालो, हो. की जे तिसऱ्या ठळक वर्षी मला तशी पाहिजे. हां, तिसऱ्या वर्षी कळी माऊली बघायला तुम्हाला मिळाली. काय म्हणायचं हं, मी, लोकांच्या बागेत वैदिक वापरतात त्यांनी, त्यांच्यासारखी हं, कळी माझ्या बागेत का पडत नाही? हं. पण ती कळी पाडून घ्यायला 3 वर्ष लागली. 3 वर्ष लागली. 3 वर्षानंतर सर हं. आम्हाला ती ॲक्चुअल ती कळी मिळाली. आता सोडित नाही मी हे वैदिकचं. कारण आहे तिकडं ते काय चांगलं आहे. हं, चालतंय माऊली, धन्यवाद. हं, तुम्ही बराचसा वेळ दिला. हं, आणखी हं, काय मुद्दे राहिले ते आपण हं. आता प्रत्येक व्हिडिओच्या वेळेस काय होतं, की बाबा हार्वेस्टिंगला बाग आलीच्या नंतरच आपण व्हिडिओ टाकतो. पण हां, आता पुढल्या वेळेस आपण तसं नाही करणार. हां, आपण बेसल डोस असेल, रेस्टमध्ये काय काय काम हां, केलं हां. आणि हे जे दिसतंय ते तुम्ही थोडक्यात सांगा. म्हणजे कसं होतं बरं का माऊली, मी प्रतिनिधी म्हणून मी जास्त बोलायला शेतकऱ्यांना आवडत नाही नाही. बरोबर आहे ना. हां. तर तुम्ही रेस्टपासूनचं काम जर आपण जर व्यवस्थित केलं तर हे रिझल्ट आपल्याला बघायला हं, हं. मिळते. तर प्रयत्न करू बाबा नंतरच्या ह्याच्यामध्ये, की तर बाबा आता काय माहिती का, कुणी शेतकरी कसंही करू. तर माझं एक असं मत आहे, माझं आता पुढे हे आता हार्वेस्टिंग झाली. हं, हं. आता गेल्या वर्षी जे मी केलं, त्याच्यामध्ये थोडासा बदल करणार मी आता यावर्षी. बरं. कारण कसं, की गेल्या वर्षी मी रेस्ट पिरियडमध्ये याला खत भरता आलं नाही कारण वेळेअभावी. हां, वेळ नव्हती. हां. कारण जून महिन्यात गेल्या वर्षी आपण ते गारपीट झाली त्याच्यामुळे हां, माल धरला. त्याच्यामुळं ते डबल प्रॉब्लेम पुन्हा झाला 1 होता. महिन्यातच पुन्हा लगेच तानावर हां, झाड आणून तानावर पुन्हा आणून. छाटणी केली. पण आता यावर्षी तसं नाही. हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर लगेचच तार एन-पी-एच, कृषी अमृत ते भरून घेणार 4-4, 5-5 किलोनं एकदा टाकलं. एकदा एक महिनाभर पाणी सोडून दिलं, की झाडं एकदम तजेलदार बनते. थोडं, गमक थोडं, कळालं थोडं, का थोडं माऊली बरं? गमक कळालं का? किंवा रोग का आपल्या बागेवर येतात? रोग झाड निर्जीव जर झालं, तरच रोग येतात आणि झाड जर समजा सशक्त असलं,
तर इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग हा झाड तुम्ही असं बघा ना, माणसाचंही बघा ना, माणूस ज्यावेळेस स्ट्रॉंग असेल, पैलवान असेल, त्याला साधं भर कुठे गोळी पावसामध्ये लागत बी नाही हिंडू हो, द्यावं. काहीच होत नाही. काय होत नाही, सर्दी हा. होत नाही, खोकला येत नाही, काय नाही. हे जे तुमचे रोग आहेत, झाडावरती आला, कुठं हे आला ते आला, काहीतरी झाडामध्ये कमकुवतपणा असल्याशिवाय ते रोग अटॅक करत नाही नाही. हे सोपं सोपं शास्त्र आहे हा बरं माऊली. सोपं आहे. माणूस असो किंवा झाड असो, हो आणि विज्ञानामध्ये शिकवले का झाड सजीव आहे. हो मग ते खातंय पितंय, फक्त हो त्याला हो बोलता येत नाही, हो भावना आहेत त्याला, हो सगळं हो आपल्यासारखंच आहे. हो ते स्ट्रॉंग राहिलं ते रोगाला जुमान येत नाही. मग जसं तेले आहे ना, मग मी काय म्हणतो सर, काय वेळ नाही का, हो हो टायफॉइड नाही हम्म, का, दुसरे रोग नाहीत का. हम्म. मग बरोबर. ते रोग कधी येतात की माणूस विकनेस होतो, त्याचं खाण्यापिण्यावर लक्ष मग जातं, तेच एक्सरसाइज हे करून तेच टाकतो. मला सांगायचंय की फक्त ज्या वेळेस झाडामध्ये ताकद भरपूर असेल, तर त्याच्यावर रोगराई येऊ शकत नाही. आणि त्यातले त्यात ही जी ह्याचं जे कार्य आहे, एस सी टी वैदिकचं जे काय आपण ते प्लॅन्ट असो, कुठं ते डिसीस असो, कुठं फंगी, हे ते समजा जे काय तुमचं सगळंच आहे, तर ह्याच्यामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ती एकच काम करीत नाही. एकतर झाडाला अगोदर सगळ्या गोष्टीत ते सशक्त बनण्याचा प्रयत्न करते, आणि नंतर पुन्हा ती रोगराईवर मात करतं. म्हणजे मात डायरेक्ट मारून टाकीत नाही, ते नाही आपण पळून, हा मारतच पळून नसतो. लावते. नाही आपण जर हा मारीत बसलो असतो तर हे घरटे इथं हा नाही, हे घरटे इथं नाही, हे पक्षी इथं हा नाही. हा ना मारणं आपलं कामच नाही. हम्म, हम्म, आपलं काम आहे त्यांना सोबत घेऊन हम्म. पुढे चालायचंय. नाही, खरं तर बरं का, हे ज्यांनी समजा उपलब्ध केलं एस सी टी वैदिक, राम सरांनी आता आता रामसरांचा आपला परिचय नाही, हा. पण खरंच एक शेतकऱ्याने त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत. आणि खरंच हे जर समजा एस सी टी वैदिकचं खूप जर समजा चालत जर राहिलं, जर समजा एक ह्या समाजाला समजा एक एस सी टी वैदिकचं जर समजा अन्न मिळत गेलं, फळं मिळत गेले, तर एक त्यांना सुद्धा एक ईश्वर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना सुद्धा नाही आशीर्वाद नाही, देणारच. आपण त्यांच्या खाली काम का कारण हे करतो. चांगलं एवढं आहे, हा. कारण की आता मी शिकलेलो आहे, पण मला असं वाटतं किंवा समजा हे जर समजा पहिल्यापासून जर असतं, तर पहिलं ज्यावेळेस शेती आपण करीत होतो, हो हो त्यावेळेस हो. शेणखत होते, हे होतं ते हा, होतं कर्ब त्यावेळेस. चांगलं होतं, शेणखत हा पडायचं. आणि विशेष म्हणजे जी गाय जी माझी चरून यायची का, ती युरिया टाकलेलं खात नव्हती. मग तेच ना, मग त्यावेळेस ताकद ती त्या वैदिकचा चारा खायची, वैदिकचं शेण द्यायची, म्हणून ते लवकर कुजायचं, ते रानात तेच नेऊन टाकायचं, म्हणून रिझल्ट मग यायचे. तेच अन्न ज्यावेळेस ते माणसं खात होते, त्यावेळेस खूप ताकदवान होते. होते होते. अहो ते जुने माणसं वरचीवर सांगत आम्ही. वरचीवर वरचीवर हे रासायनिक निघालं, रासायनिक मध्ये कष नाही, रोगराईला माणसाला बळी पडावं लागलं. आणि हे जर समजा जागृत जर शेतकरी झाला, आणि त्याला हे एस सी टी वैदिकचं खरं महत्त्व जर कळलं, तर माझ्या माहिती निश्चितच शेतकरी याच्याकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत. जर सुटका जर करून घ्यायची असेल आपली, ते म्हणतो तुम्ही मागा म्हणले ना, तुझं आहे तुझं पाशी परी, तू हो जागा बरोबर आहे. बनवायची, सगळं आपल्यापाशीच आहे. सगळं आपल्यापाशी आहे, फक्त आपल्याला ते सापडलेलं नाही. सापडलेलं आणि ते नाही. सापडून घेण्याची गरज येणाऱ्या हम्म. काळामध्ये आहे. हो हो कारण की प्रत्येक जण येईल, बाबा मला शिकून जाईल, मी तसं वागला ये, नंतर कुणी जिम्मेदारी कुणी घेत नाही माऊली. हा हा नाही नाही. आजच्या काळात कुणी हम्म. जिम्मेदारी घेतं का, हम्म. की मी हे प्रोडक्ट वापरा हो आणि मग ह्याचा रिझल्ट तुम्हाला येणारच आहे, मग नाही आला तुम्ही बॉन्ड नाही करून, नाही कुणी नाही म्हणतं नाही. का. ऐका ना मी हा. काय म्हणतो ते, किंवा समजा हे ज्यावेळेस मी अगोदर आर्यन पी एच ते भरायला लागलो, त्यावेळेस मला आमचे भाऊ येते, गुरुजी आता सर आहेत आमचे भाऊ हो. झडपीला, तर ते सुद्धा म्हणलं, अरे शेणखत काही टाकलं नाहीस, काय नाही, आणि हेच खत इतकाले टाकायला लागलास. तर मी म्हणलं, मी आता जसं जमल तसं करतो, पण यावर्षी म्हणलं एस सी टी वैदिकचं जे खत आणि ते औषध आहे तेच आम्ही मारून बघायचं म्हणलं. प्रयोगात्मक म्हणून आम्ही मग चालू म्हणलं दुसरं केलंय. काही वापरणार नाही मी. तर मला जवळपास आता 2 महिने होऊन गेले, ज्यावेळेस माझे बंधुराज बिन गावातले बी जे बागावाले जी बागात आले, तर त्यांनी सांगितलं, म्हणलं याला काय वापरलं सर? म्हणलं तुम्ही जे नको म्हणत होता ते वापरलं आहे बरं का. मग म्हणलं मग काय नेमकं कसं काय, फळाची साईज बी वेगळीच आहे, कलर बी वेगळाच आहे, शायनिंग कारण आहे, फळं लसर मोठाले झाले आहे, तरी पानामध्ये समजा एक चांगली समजा चमक आहे. आणखी आहे, टिकून आहे. मग मी म्हणलो एस सी टी वैदिकचं सगळं वापरतोय, मग त्याचसाठी असं या. मग त्यांनी ज्यावेळेस येऊन खात्री केली की ह्याचा बाग जवळपास आपल्या गावामध्येच, आता बाहेर गावाला कुणाचे कसे ते माहीत नाहीत, पण आपल्या गावात जेवढे 5-25 बाग आहेत ना, हा. त्याच्यामध्ये सगळ्यांनीच मान्य केलं किंवा तुझे केलंस ते योग्य केलंस, हेच आम्हाला करायचं. मग तुमच्याकडूनच नाही का, किती मोठं नाही नाही, जवळपास बरोबर एक बरोबर. सगळ्यांनीच आणलं ना. हो, पूर्ण पूर्ण आता जायगर मोहा, आता सोनी मोहा, पूर्ण हो यासाठी हो वैदिक खाली आता आलं. पुढच्या वेळेस बघा तुम्हाला हे आपलं हार्वेस्टिंग झाल्यावर पुन्हा रेस्ट पिरियडमध्ये खत टाकायला किती जण हे म्हणतात किंवा आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे, तुम्ही पुरणार नाही.
आम्ही आम्ही प्रयत्न करू पोहण्याचे. आम्ही प्रयत्न करू. परंतु कसं आहे बरं का, रेस्ट पिरियड मधलं कामच सगळं सुंदर. हां, नाही, नाही. कारण रेस्ट पिरियडमध्येच काम रेस्टमध्ये करायला जर मी पाहिजे. काम केलो, माझी गाडी स्टोरेजवर जर मी काम केलं, हे असलं आपल्या बागेमध्ये जे माऊली कलर आहे का, हं. हे बाहेर बघायला मिळत नाही. आता माझं एक स्पष्ट असं मत आहे हं, यावर्षी, हां, ते 500 ग्रामचं फळ आहे ते पुढच्या वर्षी माझ्या माहितीनं हं, ह्या एस-सी-टीवरच. हं, आता जे 500 ग्रामचं फळ आहे हं, ते पुढच्या वर्षी ह्या टायमाला इतक्याच महिन्यामध्ये, इतक्याच कालावधीत हं. हे तुम्हाला 800 ग्रामचं फळ करून दाखवतो. जातं मग. जात विश्वास ठेवा, पुढच्या वर्षी. जात. पण आपण आपण शिकत चाललेलो आहे. हां, तेव्हा काही चुका झालेल्या कारण असतील त्या करायच्या नाही, आप पुढे चालायचं. हां, तेच ना. रेस्टमध्ये काम आपण ताकदीनं करूयात. हो, स्वतःचा 33% रोल पण देऊयात हो. आणि मग बघूयात. आता आपले महाराज हां. बाग उपटायची म्हणत होते. हो, बरोबर आपण मोठी बाग. मोठी बाग ठेवायला पण हवी त्यांना. आता नाही, नाही. आता बी उपटायचं म्हणत होते. अच्छा, अच्छा. तर ते यावर्षी. हां, म्हणलं तुम्ही उपटू नका आणि त्याने सांगितलं नाही म्हणले उपटायचं. हे म्हणले अलीकडच्या कोपऱ्यात वापरलंय म्हणले. हो. तिथं नंबर 1 सेटिंग आणि नंबर 1 क्वालिटी बनली, त्याच्यावर डाग बी नाही आणि काहीच नाही. म्हणजे एखादं फळ दाखवायचंय का? आता आमच्यापाशी हे हे नाही. आणतो ना, नाही आणतो.